नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये हा जो आपण टॉपिक घेतला होता YouTubeला, त्या टॉपिकवरची सराव प्रश्न आज आपण इथे बघणार आहोत. सराव प्रश्नांमध्ये आपण प्रश्न कोणते बघणार आहोत? तर आयोगाने या टॉपिकवर आजपर्यंत विचारलेले जे काही प्रश्न आहे, त्या प्रश्नांच्या स्वरूपात आपण सराव करणार आहोत. चला तर मग आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय संसदीय शासनाची लक्षणे म्हणजेच वैशिष्ट्ये ही आहेत. तर आपल्याला वैशिष्ट्ये कोणती आहेत ते विचारलं आहे. नाममात्र व वास्तविक कार्यकारी अधिकार यांचे अस्तित्व आहे का? हो, बरोबर आहे. तुम्हाला मी शिकवताना सांगितलं होतं, नाममात्र प्रमुख कोण आहे? तर राष्ट्रपती आहे. राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात आणि वास्तविक प्रमुख म्हणजे वास्तविक सत्ता कोणाच्या हाती असते? तर पंतप्रधानांच्या हाती असते. राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख आहेत. पंतप्रधान हे शासन प्रमुख आहेत म्हणजेच वास्तविक प्रमुख आहे. राष्ट्रप्रमुख म्हणजेच राष्ट्रपती म्हणजेच नाममात्र. दुसरं विधान आहे, कार्यकारी मंडळाची विधिमंडळात सामूहिक जबाबदारी असते. हे सुद्धा विधान करेक्ट आहे. कलम 75 अन्वये जे मंत्रिमंडळ असतं ते विधानसभा किंवा केंद्रातलं मंत्रिमंडळ असेल तर लोकसभेला काय असतं? जबाबदार असतो. त्यामुळे हे विधान सुद्धा करेक्ट आहे. पंतप्रधानांचे नेतृत्व असते का संसदीय शासन पद्धतीमध्ये वैशिष्ट्यांमध्ये? हो, हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन होते का? हो, लोकसभेचे विसर्जन होते. किती वर्षांनी? दर 5 वर्षांनी, 5 वर्षासाठी. मात्र राज्यसभेचं विसर्जन होऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर बहुमतधारी पक्षाची सत्ता असते का? हो, ऑब्व्हियसली बहुमतान जे असणार आहे त्यांची सत्ता असेल ना. म्हणजे सर्व हे काय आहे? वैशिष्ट्य आहेत. ऑल ऑफ द अबोव हे माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न आलेला आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024चा हा प्रश्न आहे. काय म्हणतो प्रश्न? कायद्याचे राज्य या तत्वाचे जनक रिकामी जागा हे मानले जातात. ठीक आहे. कायद्याचे राज्य या तत्वाचे जनक रिकामी जागा हे मानले जातात. यामध्ये हा जो पोर्शन आलेला आहे तो मागच्या प्रश्नाचा पोर्शन आलेला आहे इथे. हा करून घ्या. ठीक आहे. एडिटिंग मध्ये माझ्याकडनं राहिलेला आहे हा. ठीक आहे. कायद्याचे राज्य ही जी काही संकल्पना आहे ती सर एडवर्ड कोक, कायद्याचे राज्य या तत्वाचे जनक आहेत, सर एडवर्ड कोक. पुढचा प्रश्न आहे, राज्यपालांच्या नियुक्तीबाबतचा संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2023चा हा प्रश्न आहे. काय आहे? राज्यपालांच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केला? कोणत्या देशाकडनं घेतलेली आहे राज्यपालांची नियुक्ती? आपण घटनेत विविध स्त्रोत बघणार होतो. स्त्रोत काही तुम्हाला मी सांगितलेले. कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडनं आपण काय घेतलेलं आहे? अमेरिकन मॉडेलवर नाहीये, कॅनेडियन मॉडेल याचं उत्तर आहे. आपण राज्यपालांबद्दल ना 2 गोष्टी लक्षात ठेवा. राज्यपाल हा जेव्हा शब्द येईल तेव्हा ना एक 1935चा कायदा आणि दुसरा म्हणजे कॅनडा, हे 2 शब्द लक्षात ठेवा. तुम्हाला नियुक्तीबद्दल विचारला ना तर नेहमी कॅनडा उत्तर द्या. नियुक्ती विचारली तर काय उत्तर देणार तुम्ही? कॅनडा उत्तर देणार. आणि राज्यपाल पद विचारलं तर 1935च्या कायद्यान्वये हे पद घेतलंय आपण. पद हा शब्द असला तर 1935 आणि नियुक्ती असली तर कॅनेडियन पद्धतीनुसार. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 4 आहे. जोड्या लावाचा हा प्रश्न आहे. संघ पद्धतीचे स्वरूप, गट ब मुख्य परीक्षा 2023चा हा प्रश्न आहे. अ या ठिकाणी विचारवंत, ब या ठिकाणी कथन दिले. केसी वियर, मॉरिस जॉन्स, पॉल एपेलेबी, त्यानंतर ग्रॅनविल ऑस्टिन. यातला ना मला नेहमी हे एक जे आहे ना पॉल ॲपलबी, हे मला पाठ होत नव्हतं. मी पाठ कसं केलं हे तुम्हाला सांगतो. हा ॲपलचा फोन आहे. ॲपलचा फोन काय असतो? अत्यंत महाग असतो. इथं अत्यंत शब्द आहे, हे याचं उत्तर असणार आहे. क चं 1,
च ए कुठल्या ऑप्शन मध्ये? इथे दिसतोय, इथे दिसतोय. हे नाही येणार, हे नाही येणार. त्यानंतर ग्रॅनव्हिल ऑस्टिन सहकारी संघराज्य हा वारंवार आलेला प्रश्न आहे, PYQ आहे. ठीक आहे, हा प्रश्न आपला बरोबर आला पाहिजे. इथे 2 आहे, इथे 2 आहे. पुढचं मॉरिस जोन्स वाटाघाटीचे संघराज्य. वाटाघाट करणेच म्हणजे सौदेबाजी करणे. कुठे दिसतंय? ऑप्शन नंबर 3 ला. ऑप्शन 3 कुठे दिसतोय? इथे 4 आलाय. हे नाही येणार, हे येणार आहे उत्तर. म्हणजे आता उरला कोणता? केसी वियर म्हटल्याबरोबर अर्धसांघिक म्हणजे अर्धसंघराज्य. केसी वियर, हे बघा व्ही हा शब्द परिपूर्ण वाटतो का तुम्हाला? वियर हा शब्द अर्धसंघ वाटतो, त्यामुळे असं लक्षात ठेवा. केसी वियर दिसलं तुम्हाला काय मारायचं? अर्धसांघिक. सौदेबाजीचा मॉरिस जॉन्स. त्यानंतर सहकारी ग्रॅन्युअल ऑस्टिन देतो आपण उत्तर. अत्यंत म्हटलं ॲपलचा मोबाईल, ॲपल लक्षात ठेवा. पॉल ॲपलबी हा शब्द लक्षात येऊन जाईल. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 4 हा माझं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. खालीलपैकी कोणती भारतीय संविधानाची एकात्मक वैशिष्ट्ये विचारली? भारतीय संविधानाची 2 पद्धतीची वैशिष्ट्ये आहे. एक आहे एकात्मिक वैशिष्ट्ये आणि दुसरे आहे संघराज्यीय वैशिष्ट्ये. ठीक आहे, आपण इथे आता एकात्मिक विचारली. एकात्मिक मध्ये काय असतं? एक हा शब्द दिसणार आहे तुम्हाला नेहमी. आणि संघराज्यामध्ये अधिकारांचं काय असणार आहे? विभाजन दिसतं तुम्हाला, ते असतं संघराज्य. स्वतंत्र न्यायपालिका. आता न्यायपालिकेबद्दल 2 घटक आहे. ठीक आहे, एक स्वतंत्र हा शब्द लावलेला दिसेल तुम्हाला आणि एक असेल एकात्मिक. आणि एकात्मिक म्हणजेच हे असणार आहे एकात्मिक वैशिष्ट्य. स्वतंत्र न्यायपालिका म्हटलं की संघराज्य वैशिष्ट्य. आपल्याला एकात्मिक वैशिष्ट्य विचारली, हे उत्तर असणार नाही. ए येणार नाही ऑप्शन मध्ये. पर्यायी उत्तरामध्ये इथे दिसतोय, इथे तिसऱ्या ऑप्शन मध्ये दिसतोय. ठीक आहे, त्यानंतर चौथ्या ऑप्शन मध्ये सुद्धा हे दिसतोय, ते पण येणार नाही. एक मिनिट. एकच मिनिट. इथे प्रश्नाची फ्रेमिंग आपली चुकली आहे थोडी. ठीक आहे, ऍडजस्ट करा तुम्ही. नेक्स्ट टाइम आपण यावरती पण काम करू, जेणेकरून पुढच्या वेळेस अशा चुका होणार नाही आपल्याकडे. ठीक आहे, पहिला ऑप्शन काय आहे? ए, डी अँड सी हे ठीक आहे. बी, डी आणि ई हे सुद्धा ऑप्शन ठीक आहे. हे ऑप्शन नको आहे, ते खोडून घ्या. काय असणार आहे? क, ड आणि ई. आणि चौथा ऑप्शन असणार आहे, हे 2दा झाले. एवढेच ऑप्शन आहे तुमच्याकडे अवेलेबल. ठीक आहे, एवढे ऑप्शन अवेलेबल आहे. ऑप्शन हे बघा, स्वतंत्र न्यायपालिका कशाचं वैशिष्ट्य आहे? संघराज्याचं. एकात्ममध्ये येणार का? नाही. इथे अ दिसतोय, हे येणार नाही. इथे अ नाही दिसतंय, इथे अ दिसतोय, हा सुद्धा येणार नाही. चौथा ऑप्शन गेला, पहिला गेला, दुसरा उरलाय, तिसरा उरलाय आपल्याकडे. सत्तेचे विभाजन संघराज्य वैशिष्ट्यामध्ये येतं, त्यामुळे बी सुद्धा येणार नाही. बी कुठे? इथे. हा सुद्धा येणार नाही. ऑप्शन काय उरला? ऑप्शन नंबर 3 उरला फक्त, क, ड आणि ई. ठीक आहे, एकात्मक न्यायपालिका बोललो तुम्हाला, हे एकात्मक न्यायपालिका इथे येणार. स्वतंत्र न्यायपालिका असलं की संघराज्य वैशिष्ट्य, एकात्मक न्यायपालिका असलं की एकात्मिक वैशिष्ट्य. संविधानाची लवचिकता एकात्मिक वैशिष्ट्य. संघराज्य वैशिष्ट्यामध्ये मग काय येईल? ताठरता येणार. ठीक आहे, राज्य प्रतिनिधित्वामध्ये समानता नाही, हे सुद्धा एकात्मिक वैशिष्ट्य आहे, असं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे? क, ड आणि ई. ऑप्शन नंबर 3 माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. ब्रिटिश संसदीय लोकशाही व्यवस्थेतून पुढीलपैकी कोणती गोष्ट भारतीय संविधानात स्वीकारली गेली? ब्रिटिश संसदीय लोकशाही. मग आता ब्रिटनकडनं आपण काय काय घेतलंय?
ब्रिटन. ब्रिटनकडनं आपण काय काय घेतलंय ते बघू. संसद हा शब्द एक लक्षात ठेवा. संसद या शब्दाविषयी जे काही आलंय ना ते ब्रिटनकडनं घेतलंय आपण. राज्याचा प्रमुख म्हणून वारसा हक्काने राजा अथवा राणीची निवड. ही पद्धत जर आपण भारतात घेतली असती तर आपल्या भारतात राजा आणि राणी अशी कॉन्सेप्ट आहे का? नाहीये. म्हणजे हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. आपल्याला काय निवडायचं आहे? स्वीकारले गेलेली वस्तू विचारली आहे आपल्याला. ठीक आहे. भारतीय संविधानात. ठीक आहे. ए तर येणार नाही. ए इथे दिसतोय. हे उत्तर येणार नाही. ए इथे दिसतोय. हे उत्तर येणार नाही. 3 डेफिनेटली येईल कारण 3 इथे आणि इथे दोन्ही ठिकाणी दिसते. संसदीय वर्चस्व. वर्चस्व सांगितलंय का? नाही. 2 सुद्धा असणार नाही. ठीक आहे. कार्यकारी मंडळाची कायदे मंडळाप्रती सामूहिक जबाबदारी हे असणार आहे. त्यानंतर सर्व प्रकारच्या घटनात्मक वादांवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संसदेकडे. घटनात्मक वादावर अंतिम निर्णय कोण घेतात? तर न्यायालय. न्याय व्यवस्था. न्याय व्यवस्था पाहिजे. संसद नाही. म्हणजे चौथं सुद्धा उत्तर नसणार आहे. ओनली सी हे माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2023 चा आहे. भारताच्या संविधानामध्ये ऑस्ट्रेलियन संविधानातून कोणती वैशिष्ट्ये किंवा तत्वे घेण्यात आलेली आहे? आता आपण बघितलं ब्रिटनकडनं काय घेतलंय त्याच्यावर प्रश्न होता. अमेरिकाकडनं काय घेतलं आहे त्याच्यावर प्रश्न होता. कॅनडाकडनं काय घेतलं आहे त्याच्यावर प्रश्न होता. म्हणजे काय आहे, वेगवेगळ्या देशांकडनं काय काय घेतलं आहे. ऑस्ट्रेलिया पण येणार आहे पुढे. ठीक आहे. तर या कंट्रीज कडनं आपण काय काय घेतलंय याच्यावरती प्रश्न येणार. माफ करा, ऑस्ट्रेलिया तर ह्याच प्रश्नामध्ये, पुढे नाही, याच प्रश्नामध्ये. समवर्ती सूची आपण कुठून घेतली आहे तर ऑस्ट्रेलियाकडनंच घेतलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र 143. ठीक आहे. हे कुठून घेतलंय आपण तर कॅनेडियन मॉडेल आहे हे. कॅनडाकडनं घेतलंय. त्यामुळे याचं उत्तर काय? आपल्याला ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेलं असणार आहे काही? नाही. ब उत्तरामध्ये नसलं पाहिजे. इथे दिसतंय, इथे दिसतंय, इथे दिसतंय. म्हणजे तुम्हाला एक जरी ऑप्शन नीट माहिती असला तरी तुमचं उत्तर येऊन जातं. आपण पुढचं ऑप्शन बघू. वाणिज्य, व्यापार, वाणिज्य आणि परस्पर संबंधाचे स्वातंत्र्य हे येणार आहे. संसदीय विशेषाधिकार कुठून घेतले आपण? ब्रिटनकडनं घेतलंय. ब्रिटन. ठीक आहे. संसदेसंबंधी आपण ब्रिटनकडनं घेतलं. हे ए अँड सी हे माझं उत्तर असणार आहे. आणखी एक घटक आहे ते म्हणजे जॉईंट सिटिंग, म्हणजे संयुक्त बैठक जी आहे ना, संयुक्त बैठक हे जे आहे ना, हे सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलं. ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. भारतीय संघवाद रिकामी जागा संघवादाशी मिळता जुळता आहे. याचं उत्तर कॅनडा द्यायचं. तुम्ही 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होणार आहे. एक आहे USA मध्ये म्हणजेच अमेरिकेमध्ये आणि एक कॅनडा. ठीक आहे. भारतीय संघवाद म्हणजे संघराज्य कशा पद्धतीचं आहे विचारलं, उत्तर नेहमी कॅनडा द्यायचं. का बरं द्यायचं हे सांगतो. बघा, संघराज्य जे आहे ना ते 2 पद्धतीने तयार केलं जाऊ शकतं. तर कोणत्या 2 पद्धतीद्वारे? तर एक एकात्मीकरणाद्वारे. एकात्मीकरणाद्वारे आणि दुसरं म्हणजे विघटनाद्वारे. ठीक आहे. हे जे कॅनडाचं आहे ना ते विघटनाद्वारे केलंय. अमेरिकेचं एकात्मीकरणाद्वारे केलंय. कॅनडाच्या मॉडेलवर आपण म्हणजे आपण सुद्धा विघटनाप्रमाणे केलं. आता एकात्मीकरणाद्वारे करणे म्हणजे आणि विघटनाद्वारे करणे म्हणजे काय आहे? तर एकात्मीकरण म्हणजे काय असतं माहितीये का? तर लष्करी दृष्ट्या जे काही दुर्बळ, आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आणि मागासलेले जे देश असतात ना, त्या देशामध्ये एक मोठा मजबूत जेव्हा संघ तयार करायचा असतो तेव्हा एकात्मीकरणाद्वारे होतो आणि अमेरिका त्या पद्धतीने तयार झाला. आणि विघटनाद्वारे म्हणजे काय असतं माहितीये का? तर विघटनामध्ये एकात्मक राष्ट्र ही भावना असते आणि ते स्वायत्तता प्रदान केल्यास राष्ट्रांना काय करायची? राष्ट्रातले जे काही प्रांत आहेत ना, प्रांत म्हणजे स्टेट, आपल्या कंट्री मधले काही स्टेट आहेत, त्यांना काय करायची? स्वायत्तता द्यायची. अशाला काय म्हणायचं? विघटनाद्वारे. आणि एकात्मीकरणाद्वारे लष्करी दृष्ट्या दुर्बळ जे काही असणार आहे
आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले जे काही काय म्हणता येईल त्याला, स्वतंत्र देश असतील किंवा प्रांत असतील, ते एकत्रित येऊन एकात्मीकरणाद्वारे संघ तयार करतात USA पद्धतीने, आणि कॅनडा विघटनाद्वारे आहे. आणि विघटनाद्वारे म्हणजे प्रांतांना काय द्यायची, स्वायत्तता द्यायची. भारतात कॅनेडियन मॉडेलवर आहे, एवढं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न घेऊ. भारतीय राज्यघटनेचा मूलभूत वैशिष्ट्य सिद्धांत सर्वोच्च न्यायालयाने रिकामी जागा या प्रकरणात मांडला होता. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023चा हा प्रश्न आहे. काल पण आपण जेव्हा आपण काय घेतले, लेक्चर्स घेतले, दोन्ही लेक्चर्स मध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवली असेल, आतापर्यंत 3-4 जे काही लेक्चर झालेत आपल्या, ते 1973चा जो केशवानंद भारती खटला आहे ना, केशवानंद भारती, हा खटला अत्यंत महत्वाचा आहे. केशवानंद भारती खटल्यामध्ये मूलभूत संरचना, ठीक आहे, म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर, हा घटक ना ऍड झालाय. आणि हा बेसिक स्ट्रक्चर इथे तुम्हाला विचारलाय. मूलभूत वैशिष्ट्य सिद्धांत म्हणजेच काय राहील, केशवानंद भारती खटला असणार आहे. विरुद्ध कोणतं राज्य होतं, केरळ राज्य. कधीचा खटला आहे, 1973. आणि खटल्याचा निर्णय कधी आला हे तुम्ही मला सांगा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य या दोघांमध्ये समान आहे? ठीक आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023चा हा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे, संविधानाचा अर्थ लावण्यासाठी फेडरल सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. ठीक आहे, हे आहे, बरोबर आहे, आपल्याला समानच विचारलंय. ठीक आहे, पण पुढचे ऑप्शन बघू. दुहेरी न्यायव्यवस्था आहे का भारतामध्ये? नाही, एकरी न्यायव्यवस्था आहे, म्हणजे हे तर येणार नाही. अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ असं आहे अमेरिकेत, मात्र भारतात अशा पद्धतीचं नाहीये. भारतात विनाशी राज्यांचा अविनाशी संघ, हे असं जर विधान असतं तर ते करेक्ट असतं. मात्र आता कसं आहे, अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ, हे कशा संबंधी आहे, तर USA संबंधी आहे. आणि भारतासंबंधी काय आहे, भारतामध्ये आहे विनाशी राज्यांचा अविनाशी संघ. म्हणजे संघाचा कधीच विनाश होणार नाही, मात्र राज्यांचा विनाश होऊ शकतो. जे काही राज्य आहे त्यांची बाउंड्रीज बदलू शकते, मात्र जे भारत आहे, भारताच्या बाउंड्रीज आणि भारत जो आहे तो एक संघ आहे, म्हणजे हे सुद्धा येणार नाही. एकात्मिक निवडणूक यंत्रणा, एकात्मिक आहे का निवडणूक यंत्रणा? नाही, त्यामुळे हे सुद्धा येणार नाही. ऑप्शन नंबर 1 माझं उत्तर असणार आहे. सर्वोच्च न्यायालय, तिकडे फेडरल न्यायालय आहे अमेरिकेमध्ये, त्यामुळे हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. MV पायली यांच्या मतानुसार भारतात लोकशाहीचा पाया बनवणारी संविधानात अंतर्भूत असलेली मूलभूत तत्वे कोणती? संविधानात मूलभूत असलेली जी काही तत्वे आहेत ती तरी आपल्याला माहिती पाहिजे. मग काय, कॅबिनेट सरकार आहे का? हो. संघराज्यवाद? हो. न्यायालयीन स्वातंत्र्यता? हो. धर्मनिरपेक्षता? हो आहे. त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे DPSP, हे सुद्धा आहे. पण पायलींच्या मतानुसार माहिती नाही. मात्र ऍक्च्युअल जसं आपल्याला संविधानाचं मूलभूत तत्व जर विचारलं तर हे सगळे आहेत. जॉल ऑफ द उत्तर येणार, असं ऑप्शन मारलं पाहिजे, आणि नेमकं हेच उत्तर आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे राज्यपालांच्या नेमणुकी संबंधी. मी तुम्हाला राज्यपालांबद्दल 2 गोष्टी सांगितल्या. राज्यपाल असा जर प्रश्न आला, स्त्रोत विचारलं, एक पद असतो आणि एक नेमणूक, नियुक्ती. ठीक आहे, नियुक्ती म्हटल्याबरोबर उत्तर देणार तुम्ही कॅनेडियन मॉडेलवर आहे. आणि पद म्हटल्याबरोबर 1935चा कायदा. ठीक आहे, इथे काय विचारलं, नेमणूक, काय देणार उत्तर, कॅनेडियन मॉडेल. एक मिनिट, पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय संविधान सभेच्या विविध समित्यांच्या योग्य जोड्या, संविधान सभेच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष, अशा पद्धतीने आपल्याला जोड्या लावा विचारलाय.
आणि त्यांनी काय म्हटलंय, योग्य जोड्या निवडायच्या. सल्लागार समितीचे जवाहरलाल नेहरू नव्हते अध्यक्ष. कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार पटेल. त्यानंतर मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार उपसमिती, त्याचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी होते. हे करेक्ट आहे. केंद्रीय संविधान समिती, जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. हे करेक्ट आहे. अल्पसंख्याक समिती, हे अध्यक्ष नव्हते. एच.सी. मुखर्जी आहे. एच.सी. मुखर्जी. एकदा कन्फर्म करा एच.सी. मुखर्जीच आहे का. माझ्या मते तरी एच.सी. मुखर्जी आहे. म्हणजे काय येणार? बी अँड सी उत्तर येणार. योग्य विचारलंय ना आपल्याला. बी अँड सी इथे आहे. एक मिनिट, मी तुम्हाला सांगतो एच.सी. मुखर्जी आहे की नाही. एच.सी. मुखर्जीच उत्तर आहे. ठीक आहे. इथे मला कन्फ्युजन होतं, मात्र एच.सी. मुखर्जी हेच उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक आहे 14वा. भारतातील संघराज्य व्यवस्थेच्या संदर्भात खालील कोणती वैशिष्ट्ये योग्य आहे? संघराज्य व्यवस्थेच्या संदर्भात वैशिष्ट्य विचारले आहे. एएसओ मुख्य परीक्षा 2022चा प्रश्न आहे. संविधानाची सर्वोच्चता, हो आहे. संविधानाची सर्वोच्चता हे करेक्ट आहे. केंद्र व राज्य सरकारांमध्ये सत्तेचे विभाजन आहे का? हो. स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे अस्तित्व, हे सुद्धा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वोच्चता, हे नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वोच्चता आहे का? नाही. संविधानाची सर्वोच्चता आहे. त्यामुळे ड विधान असणार नाही, ड उत्तर असणार नाही, ड उत्तर असणार नाही. ए सुद्धा करेक्ट आहे, त्यामुळे हे सुद्धा असणार नाही. ऑप्शन नंबर 4 माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न आहे एसटीआय मेन्स 2022चा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे महत्वाचे वैशिष्ट्ये आहेत? ठीक आहे. तर अध्यक्षीय शासन पद्धती आहे का भारतामध्ये? नाहीये. त्यामुळे हे येणार नाही. ए येणार नाही. ए जर नाही येणार तर इथे ए दिसतंय, पहिला ऑप्शन नाही. इथे असणार आहे, चौथा ऑप्शन नाही. दुसरा आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये ब आणि ड कॉमन आहे, त्यामुळे ते असणारच आहे. ब आणि ड असणारच आहे. दुहेरी न्यायपालिका आहे का? नाही. स्वतंत्र आहे, एकात्मक न्यायपालिका आहे, त्यामुळे क नसणार आहे. इथं क आहे, त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन नाही. ऑप्शन नंबर 2 माझं उत्तर असणार आहे. काय आहे ब मध्ये? प्रभावशाली केंद्र शासन, हो बरोबर आहे. त्यानंतर द्विगृही कायदे मंडळ आहे का? तर हो, लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. कंबाईन ब पूर्व परीक्षा 2022. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही म्हटलंय त्यांनी. संसदीय स्वरूप घेतलेलं आहे. सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप हे सुद्धा घेतलेलं आहे. कायद्याचे राज्य हे सुद्धा घेतलेलं आहे. समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेली आहे, त्यामुळे हे येणार नाही. चौथं माझं उत्तर असेल. पुढचा प्रश्न घेऊया आपण. खालीलपैकी कोणता भाग हा भारतीय संविधानाची मूलभूत संरचना म्हणून मान्य केला जातो? मूलभूत संरचना 1973, केशवानंद, भारती खटला विरुद्ध केरळ राज्य, हा खटला आहे. ठीक आहे. 13 न्यायाधीशांचं खंडपीठ होतं हे. किती? 13 न्यायाधीश. लक्षात घ्या, 13 न्यायाधीशांचं खंडपीठ होतं. मूलभूत संरचना म्हणून मान्य केलेलं आहे. वैधानिक पद्धत, लोकसभेचा अध्यक्ष, संसदीय लोकशाही आणि उपराष्ट्रपती, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष नाही. संसदीय लोकशाही हे असणार आहे उत्तर. पुढचा प्रश्न घेऊया आपण. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर मेन्स 2022चा हा प्रश्न आहे. केशवानंद भारती खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाद्वारे संविधानाची मूलभूत चौकट ही संकल्पना प्रस्थापित झाली का? हो. 1973चा खटला आहे.
अनुच्छेद 368 नुसार संविधानात बदल करताना म्हणजे घटना दुरुस्ती करताना दुरुस्ती अपेक्षित असून परिवर्तन अपेक्षित नाही. हे बरोबर आहे, कारण आपण नावच दिले घटना दुरुस्ती, त्यामुळे हे करेक्ट आहे. बोथ आर करेक्ट. ऑप्शन नंबर 4 माझं उत्तर असणार आहे. पुढचा आणि शेवटचा या सेशन मधला आपला प्रश्न असणार आहे. पुढचं सेशन होईल लगेच. तर ह्या सेशन मधला हा प्रश्न काय आहे की भारतीय संविधानाला एक सामाजिक प्रलेख हे नाव कोणी दिले? तर एक सामाजिक प्रलेख असं नाव ग्रॅनविल ऑस्टिन यांनी दिलंय. जे सहकारी संघराज्य बोलले ना, असं ज्यांनी भारतीय संविधानाला म्हटलं त्यांनीच एक सामाजिक प्रलेख सुद्धा म्हटलाय. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. नानी पालखीवाला यांनी सरनाम्याला काय म्हटलं होतं हे आपण शिकलोय. काय म्हटलं होतं? आयडेंटिटी कार्ड. आयडेंटिटी कार्ड म्हटलं होतं. ठीक आहे. केसी वियर आता आपण घेतलेलं आहे. केसी वियर मधले काय लक्षात ठेवायचं? वियर मधला व्ही असा अर्ध आहे ना, अर्धसंघ म्हटलं होतं. आयवर जेंजिंगनी काय म्हटलं होतं? केंद्रीकरणाने प्रवृत्त झालेलं संघराज्य. ठीक आहे. आयवर जेंजिंग. अशा पद्धतीने आपले प्रश्न इथे पूर्ण झालेले आहेत. अशाच पद्धतीने आपण आणखी प्रश्न पुढचे घेणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि इथून पुढे आपण अशाच पद्धतीचे फ्रीमध्ये लेक्चर तुम्हाला देत राहू. चला तर भेटूया. स्टे ट्यून.